शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी या ठिकाणी बदनापूर तहसील कार्यालयासमोर आक्रमक झालेले आहेत। सलग आजचा त्यांचा हा हनुमान आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आपण जर बघितलं तर हनुमानाच्या वेशामध्ये हे जे आंदोलक आहेत या ठिकाणी उभा आहे। आजचा सलग दुसरा दिवस आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी हे आक्रमक झालेले आहे। आपण जर बघितलं तर माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। काय मागण्या आहेत? सलग दुसरा दिवस आहे, तुम्ही या ठिकाणी अन्नत्याग करून उपस्थित झाला। हे महायुतीचं जे सरकार आहे हे सत्तेमध्ये येण्यापूर्वी यांनी जे आश्वासन या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला शेतकऱ्यांना दिले होते त्यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी 3 लाखापर्यंत करू असं आश्वासन यांनी यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं। परंतु आजतागायत 2-3 महिने झाले अजून कुठलंही आश्वासन पूर्ण या शेतकऱ्यांचे या सरकारने केलेलं नाही। म्हणून आज आम्ही बदनापूर तहसील कार्यालयाच्या समोर आमचे हनुमान आंदोलन काल सकाळ 9 वाजल्यापासून तर चालू आहे। या ठिकाणी कारभारी मसलेकर सर आमचे या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत आणि ही कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही आता आंदोलन माघार घेणार नाहीत असं या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो। आपण जर या ठिकाणी बघितलं तर झाडावर सुद्धा काही ठाकरे गटाचे पदाधिकारी या ठिकाणी गेल्याचं पाहायला मिळतं। आजचा त्यांचा सलगचा दुसरा दिवस आहे। आपण त्यांच्याशीच बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। कशासाठी झाडावर चाललात? शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी व्हावी याच्यासाठी आम्ही झाडावर चढलेलो आहे। बरं, आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस फडणवीस सरकार हे सत्तेत नव्हतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की बा आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर त्यांनी जाहीरनामाच काढला होता तसा की आम्ही शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करू आणि त्यासाठी त्यांनी तो शब्द पाळावा। याच्यासाठी अगोदर नागपूरला ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन झालं होतं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की बा आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी करा, परंतु त्याच्यामध्ये कुठलाच फायदा। आजचा सलगचा दुसरा दिवस आहे। प्रशासनाचे कोणी अधिकारी काही किंवा कोणी राजकीय नेते कोणी भेटण्यासाठी तुम्हाला आलेले नाही? आतापर्यंत कोणीच आलेलं नाहीये। प्रशासकीय अधिकारी त्यांच्या कार्यालयात आहे। त्यांच्यानंतर काल त्यांनी जाता जाता फक्त एवढा प्रश्न विचारला होता की आम्ही कलेक्टरला कळवलं तुम्ही खाली उतरा, परंतु कलेक्टरला कळून काही उपयोग नाही। आम्हाला असं म्हणणं आहे की या ठिकाणी या तालुक्याला आमदार आहे ते सत्तेतले, त्याच्यानंतर या तालुक्याला जिल्ह्याला पालकमंत्री, त्याच्यानंतर कृषी मंत्री, मुख्यमंत्री, याच्यापैकी कोणीतरी आम्हाला काहीतरी लेखी द्या की आम्ही 1 महिन्यात 2 महिन्यात तुमचे प्रश्न सोडू, तर आम्ही खाली उतरतो, नाही तर मग आम्ही आमच्या ठिकाणी बरोबर। बस तुमचा सरकारला काय इशारा आहे? सरकारला एकच इशारा आहे की जर तुम्ही आता हे घेतलं आहे ना तर मग इथून मेल्याशिवाय सुद्धा खाली उतरत नाही। किती दिवस तुमचं आंदोलन सुरू राहणार आहे? नाही ते सांगता येत नाही, बेमुदत आहे। आज दुसरा दिवस आहे। मी आता या ठिकाणी उपोषण ज्या नुसतं हनुमान आंदोलनच नाही तर याच्यावर मी कालपासून अन्नाचा कण सुद्धा घेतलेला नाही। पाणी सुद्धा आता 1-2 घोट नरडं कोरडं पडायला लागलो तर चिकटायला लागलो म्हणून आग्रह असतो, मित्रांच्या आग्रह असतो तेवढं 2 घोट पाणी पिलं, याच्यापेक्षा दुसरं काहीच घेतलेलं नाही। कारण वरती झाडावर चालणं म्हणजे खाली आपल्याला बारीक सारीक गोष्टीसाठी यावं लागतं, त्याच्यामुळे ते येण्याचा वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून मी आता त्या ठिकाणी वरतीच थांबलेलो आहे। त्याच्यामुळे मी इथून खाली जाऊ शकणार नाही। जिल्हाधिकाऱ्यांचा आपल्यासोबत काही संवाद वगैरे काही झालाय का? जिल्हाधिकाऱ्याचा कोणत्याच प्रकारचा संवाद वगैरे झालेला नाही। फक्त तहसीलदार मॅडमने काल जाता जाता एक प्रोसेस म्हणून त्यांनी फक्त विचारलं होतं की तुम्ही आता आम्ही कलेक्टर साहेबांना कळवलेलं तुम्ही खाली उतरा, एवढं बारीक कसं शक्य? तर नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतो की हनुमान आंदोलन सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा बदनापूरच्या तहसील कार्यालयासमोर सुरू आहे। या ठिकाणी आपल्यासोबत हनुमानाचा वेश धारण केलेले ही व्यक्ती आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काय मागणी आहे? हनुमानाचा वेश तुम्ही धारण केलेला आहे। आमची एवढीच मागणी की आम्हाला संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी। आमचा हे न बघता आम्हाला संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी। नसता आमचे कारभारी भाऊचा मसलेकर सरांच्या उपस्थितीत आमचं आंदोलन चालू व्यवस्थितरित्या। आता त्यांनी रातपासून आम्ही काहीच खाल्लेलं सुद्धा नाही, ते आता पाणी सुद्धा पिलेलं नाही आणि काहीच नाही। ते वर झाडावर आता प्रशासन झोपलेलं आहे, त्याला आम्ही काही करू शकत नाही, पण आम्ही झाडावरून उतरू शकत नाही एवढं मात्र। हनुमान आंदोलन हे नाव तुम्ही अनोखं नाव दिलंय, काय कारण होतं? हे हनुमान झाडावर जाऊन जे आंदोलन करू लागलो आम्ही त्याला हे हनुमान नाव आम्ही दिलेलं आहे। बरं, त्या काळी हनुमानाने रावणाची लंका जाळली होती, तसा काही तुम्ही इशारा तर देणार आहेत? आमचा इशारा कारभारी भाऊ मसलेकर ते जे सांगतील ते आम्हाला मान्य आहे। तर नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतो की हे जे ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत ते आता आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आजचा त्यांचा दुसरा दिवस आहे आणि उद्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या, त्याशिवाय आम्ही आता मागे हटणार नाही असं आक्रमक पवित्रा या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांनी आता आपल्याला घेतल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे सरकार यांच्या मागण्याकडे काय लक्ष देणार किंवा गांभीर्याने घेणार
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.